नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 7वी विषय भूगोल या भूगोल विषयाअंतर्गत प्रकरण 6वे नैसर्गिक प्रदेश या नैसर्गिक प्रदेशामध्ये आज आपण या पाठाची माहिती घेणार आहोत. तर आपण पाहू शकाल, पहिल्यांदा या ठिकाणी सांगितलेलं आहे सांगा पाहू. यामध्ये आपल्याला काही चित्रे दाखवलेली आहेत. या चित्रांसमोर काही खुणा करायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला खालती तुम्ही केलेल्या निवडीच्या व खालील प्रश्नांच्या आधारे वर्गात चर्चा करा. आपण या ठिकाणी पाहू शकाल, या ठिकाणी अनेक प्रकारची निवारा दाखवलेला आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या ठिकाणावरील घरं दाखवलेली आहेत. त्याच्या खाली चित्रामध्ये वस्त्रे आपण पाहू शकाल की या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वस्त्रे परिधान केलेली काही माणसं आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा जो पोशाख आहे तो वेगवेगळा आपल्यास पाहायला मिळतो. तसेच पुढं पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी पुढं पाहिलं तर आपल्याला काही वनस्पती व प्राणी हे पाहायला मिळतात. यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरील वेगवेगळे वनस्पती व वेगवेगळे प्राणी पाहायला मिळतात. आणि शेवटचं पाहिलं तर अन्न, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे अन्नांची जी चित्र आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. तर या चित्रामध्ये आपण पाहिलं तर या चित्रामध्ये आपणास तुम्ही केलेल्या निवडीच्या व खालील प्रश्नांच्या आधारे वर्गात चर्चा करा. या ठिकाणी तुम्ही तुमच्या परिसरामध्ये कोणकोणत्या प्रकारची घरे पाहिली आहेत किंवा कोणकोणत्या प्रकारचे घरे तुमच्या परिसरामध्ये आहेत हे आपल्याला यावरून समजतं. तसेच काही घरंही बर्फाच्या ठिकाणी असतात. म्हणजे आपण पाहिलं या चित्रामध्ये हा जो इग्लू आहे तो इग्लू हा ज्या ठिकाणी बर्फ असतो त्या बर्फाच्या ठिकाणीच ती घरं बांधलेली असतात. तर आपण आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये आपण पाहतो, अनुभवतो त्यापेक्षा काही भिन्न गोष्टी जगात इतरत्र आढळतात. दूरचित्रवाणीवरील विविध अन्य जीवांच्या संदर्भात शैक्षणिक व माहितीपर होणारे कार्यक्रम आपण पाहतो. त्याविषयी आपण जाणून घेतो आणि आपल्याला ती हवीहवीशी वाटत असतात. आपल्याकडे ते का उपलब्ध नाहीत, ते आपल्याकडे बाबींसारखे का नाहीत, त्यांच्यात हा फरक कशामुळे निर्माण झाला याविषयी कारणांचा आपण शोध घेतो. म्हणजे बघा, आता आपल्याकडं काही बिल्डिंग्स आहेत व काही घरं आहेत, परंतु आपल्या भागामध्ये बर्फाळ प्रदेशामधली घरं का नाहीत किंवा तेथील प्राणीजीवन का नाही, तर प्रत्येक ठिकाणी नैसर्गिक प्रदेशावरूनच तेथील प्राणीजीवन, तेथील घरे हे तयार झालेली असतात. आपण बर्फाळ प्रदेशामध्ये गेलात तर त्या ठिकाणी थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी ती घरं बांधलेली असतात, बर्फापासून संरक्षण होण्यासाठी. आणि आपल्या ठिकाणी ऊन, पाऊस असं अनेक ऋतू असतात. त्यामुळं आपली घरं ही छपराची असतात. पाण्याचा योग्य प्रमाणे निचरा व्हावा यासाठी आपली त्या पद्धतीची घरं असतात. तसे आपले जे वस्त्र असते ते सुद्धा पॅन्ट, शर्ट, कुर्ता किंवा धोतर यासारखे आपल्या ठिकाणी वस्त्र असतात. आणि आपल्या ठिकाणी ज्या ठिकाणी बर्फाळ प्रदेशामध्ये अनेक प्रकारची अस्वलं असतात किंवा त्या ठिकाणचे जे प्राणी असते, परंतु आपल्या भागामध्ये पाहिलं तर गाय, म्हैस हे आपल्या प्रदेशाला अनुसरूनच त्या ठिकाणी अनेक प्रकारचे प्राणी निर्माण होतात. तर आपण पुढं पाहू. सूची एक दिलेली आहे बघा, मी वापरतो, अनुभवतो. आपण या ठिकाणी पाहिलं वेगवेगळ्या प्रकारची घरं वगैरे दिलेली आहेत. तर आपण या ठिकाणी आपण खूण करायचे आहे की तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता, आपल्याकडील घरं कशी आहेत किंवा आपल्याकडे कोणत्या प्रकारचे वस्त्र परिधान केलं जातं हे या ठिकाणी आपण या चौकटीमध्ये
मी हे पाहिलेलं आहे किंवा ही मी पाहिलं नाही, हे आपण या चौकटीमध्ये ते त्या वरील दिल्याप्रमाणे खूण करायची आहे. आता आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहणार आहोत. पृथ्वीवर वेगवेगळ्या भागात भूस्वरूपे, हवामान, मृदा यांच्यात भिन्नता आढळते. यांच्यात काय आढळते तर भिन्नता आढळते. ही भिन्नता प्रामुख्याने त्या भागात उपलब्ध सूर्यप्रकाश आणि पाणी यांच्यावर अवलंबून असते. सूर्यप्रकाश व पाणी यांची उपलब्धता विषुववृत्त ते ध्रुवापर्यंत बदलत जाते. याबाबतचा अभ्यास मागील इयत्तामध्ये आपण पाहिलेला आहे. आपण मागील इयत्तामध्ये पाहिलं असेल की विविध जे पाणी आणि सूर्यप्रकाश हे विषुववृत्तीय ध्रुवापर्यंत बदललेले असतात. तर या ठिकाणी भूस्वरूपे, हवामान, मृदा या 3 घटकांतील बदलांचा प्रभाव वनस्पती, प्राणी व मानवी जीवन यांच्यावर पडत असल्यामुळे जैवविविधतेत बदल होतो. पृथ्वीवर वेगवेगळ्या खंडात विशिष्ट अक्षवृत्ताच्या दरम्यान हवामान, वनस्पती व प्राणीजीवन यांत साधर्म्य आढळते. अभ्यासाच्या दृष्टीने हवामान, वनस्पती, प्राणी यांमध्ये आढळणाऱ्या साधर्म्यामुळे काही प्रदेशांचा वेगळेपणा प्रकर्षाने लक्षात येतो. हे प्रदेश नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतात. हे प्रदेश नैसर्गिक घटकांवर अवलंबून असल्याने त्यांना नैसर्गिक प्रदेश असे म्हणतात. तर पहा, वेगवेगळ्या भागामध्ये हवामान, वनस्पती आणि प्राणी यांमध्ये जे साधर्म्य आढळते हे वेगवेगळे असते. त्यामुळेच हे जे प्रदेश असते त्या हे प्रदेश नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतात. म्हणजे नैसर्गिक प्रदेश कशाला म्हणतात तर जे घटक नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतात त्या प्रदेशांना नैसर्गिक प्रदेश असे म्हणतात. या प्रदेशांतील नैसर्गिक पर्यावरणाचा मानवासह सर्व सजीव सृष्टीवर परिणाम झालेला आढळतो. पृथ्वीवरील भूप्रदेश या नैसर्गिक प्रदेशात विभागला जातो. पाठातील तक्त्यामध्ये आपण आणि नकाशाच्या आधारे आता आपण ही माहिती घेणार आहोत. आता आपण पुढं जाणार आहोत त्यावेळी आपल्याला समजेल की वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं स्थान, प्रदेश, हवामान तसेच नैसर्गिक वनस्पती, प्राणीजीवन आणि मानवी जीवन कसं असतं हे आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण टुंड्रा प्रदेश काय पाहणार आहोत तर टुंड्रा प्रदेश. या टुंड्रा प्रदेश ज्या ठिकाणी जो काला रंगाचा जो भाग आहे तो प्रदेश टुंड्रा प्रदेश म्हणून ओळखला जातो. आपण या टुंड्रा प्रदेशाचा स्थान व प्रदेश पहिल्यांदा पाहणार आहोत. सुमारे 65° ते 90° उत्तर अक्षवृत्तादरम्यान टुंड्रा प्रदेश पाहायला मिळतात. तर सुमारे 65° ते 90° उत्तर अक्षवृत्तादरम्यान टुंड्रा प्रदेश पाहावयास मिळतात. यामध्ये कोणकोणते प्रदेश येतात तर ग्रीनलँड, उत्तर कॅनडा, उत्तर युरोप आणि उत्तर आशिया हे जे प्रदेश आहेत ते टुंड्रा प्रदेशामध्ये येतात. हा जो वरचा जो काळ्या रंगाने भाग दर्शवला आहे तो टुंड्रा प्रदेश म्हणून ओळखला जातो. आता आपण तिथील हवामान कसे आहे तर टुंड्रा प्रदेशामधील हवामान उन्हाळ्यामध्ये सरासरी 10°C त्या ठिकाणी तापमान असतो आणि हिवाळ्यातील तापमान सुमारे -20° ते -30°C एवढं त्या ठिकाणी हिवाळा असतो. म्हणजेच टुंड्रा प्रदेशामध्ये हिवाळा हा भरपूर असतो. तसेच सरासरी पर्जन्य 25 ते 300 मिलीमीटर एवढं पर्जन्यमान असतं.
आणि तेथील जे वातावरण आहे ते अतिशय थंड असतं. म्हणजे टुंड्रा प्रदेशामध्ये जे वातावरण आहे ते अतिशय थंड असतं. त्या ठिकाणी ज्या नैसर्गिक वनस्पती असतात त्या ठिकाणी कोणकोणत्या नैसर्गिक वनस्पती सापडतात तर अल्पकाळ टिकणाऱ्या वनस्पती, छोटी झुडपे, खुरटे गवत, फुले आणि शेवाल आणि दगडफूल यांसारख्या नैसर्गिक वनस्पती टुंड्रा प्रदेशामध्ये पाहावयास मिळतात. त्या ठिकाणचं प्राणीजीवन कसं आहे तर त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचं प्राणी आढळतात तर कॅरबू, रेंडियर, ध्रुवीय अस्वल, कोल्हा, सील मासे व वॉलरस मासे इत्यादी प्रकारचे प्राणी टुंड्रा प्रदेशामध्ये पाहावयास मिळतात. तर तेथील जे प्राणी आहेत त्यांचे जे केस आहेत ते मऊ आणि दाट असतात. का असतात तर थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी तेथील ज्या प्राणी आहेत त्यांचे केस मऊ व दाट असतात. त्या ठिकाणचे मानवी जीवन कसे आहे तर तेथील लोक, टुंड्रा प्रदेशामधील लोक शिकार व मासेमारी हा व्यवसाय करतात. तसेच कातड्यांचे तंबू म्हणजे टुपिक व इग्लूची घरे असतात. स्लेज गाडीचा वापर ते त्या ठिकाणी करतात. तर पहा, तेथील लोक हे शिकार व मासेमारी करतात आणि कातड्यांपासून टुपिक व इग्लू हे घरे बनवतात. म्हणजे कातड्यांचे तंबू म्हणजे काय तर टुपिक. परीक्षेला प्रश्न विचारला जातो की कातड्यांच्या तंबूपासून कोणते घर तयार केले जातं तर कातड्यांचे तंबू म्हणजेच टुपिक असे त्याला म्हटले जाते. आणि थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी इग्लू हे घरसुद्धा ते बनवलं जातं. तेथील लोकसंख्या ही अतिविरळ आहे. उदाहरणार्थ त्या ठिकाणी मेक्सिको नावाचे जे एक्सिमो नावाचे लोक त्या ठिकाणी राहत असतात. या ठिकाणी भरपूर थंडी असल्यामुळे त्या ठिकाणी जी लोकवस्ती आहे ती अतिशय विरळ आहे. त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये लोक राहत असतात. पुढचा प्रदेश आहे तो तैगा प्रदेश. ज्या ठिकाणी काळ्या रंगाने जो भाग दर्शवलेला आहे तो भाग म्हणजे तैगा प्रदेश म्हणून ओळखला जातो. तैगा प्रदेश हा सुमारे 55° उत्तर ते 65° उत्तर दरम्यान अलास्कापासून अटलांटिक महासागरापर्यंतचा भाग आणि युरेशियाचा भाग. तर अलास्कापासून अटलांटिक जो महासागर आहे त्या महासागरापर्यंतचा भाग आणि युरेशियाचा भाग हा तैगा प्रदेशामध्ये मोडला जातो. तेथील हवामान कसे असते तर उन्हाळ्यामध्ये तैगा प्रदेशामध्ये उन्हाळ्यातील तापमान सुमारे 15° ते 20° सेल्सिअस इतके असते. हिवाळ्यातील तापमान 0° सेल्सिअस पेक्षा कमी म्हणजेच जवळजवळ शून्यापेक्षा खाली म्हणजेच मायनसपर्यंत येथील हिवाळ्यामधील तापमान असते. पर्जन्याची वार्षिक सरासरी 300 ते 500 मिलीमीटर एवढी असते. म्हणजेच त्या ठिकाणी पर्जन्यमानसुद्धा मध्यम प्रकारे असते. उन्हाळ्यामध्ये पाऊस, हिवाळ्यात हिमवृष्टी होते. त्या ठिकाणी तैगा प्रदेशामध्ये उन्हाळ्यातसुद्धा पाऊस पाहावयास मिळतो आणि हिवाळ्यामध्ये हिमवृष्टीसुद्धा होते. यानंतर तैगा प्रदेशामधील वनस्पती जीवन कसं आहे तर त्या ठिकाणी सूचीपर्णे वने आहेत. झाडांची पाने अरुंद व टोकदार आणि फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. लाकूड मऊ व हलके असते. त्यामध्ये कोणकोणती झाडे आहेत तर स्प्रूस, फर, पाईन, रेडवूड इत्यादी प्रकारची झाडं असतात.
त्या ठिकाणी हवामान आणि बर्फ पडल्यामुळे तेथील ज्या फांद्या असतात त्या जमिनीकडे झुकलेल्या असतात, जेणेकरून जो बर्फ असतो तो जमिनीकडे गेला पाहिजे. तसे तेथील जे लाकूड असते ते मऊ आणि हलके असते. आता तैगा प्रदेशामध्ये प्राणी जीवन कसं असतं, तर तैगा प्रदेशामध्ये जे प्राणी असतात त्यांच्या अंगावर दाट व मऊ केस असतात. ज्याप्रमाणे टुंड्रा प्रदेशामध्ये प्राणीजीवन आहे त्याच पद्धतीचे प्राणीजीवन तैगा प्रदेशामध्ये पाहावयास मिळते. त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे प्राणी सापडतात, तर कॅरबू, एल्क, अर्मिन, विव्हर, सिल्वर फॉक्स, मिंक आणि अस्वले यांसारखे प्राणी तैगा प्रदेशामध्ये पाहावयास मिळतात. लोकसंख्या कशी आहे, तर लोकसंख्या ही अतिशय कमी आहे. शिकार व लाकूड तोड हे प्रमुख व्यवसाय आहेत. त्या ठिकाणी शेतीही कमी केली जाते. तर वातावरण हे अतिशय थंड असल्यामुळे टुंड्रा प्रदेशाप्रमाणेच तैगा प्रदेशामध्ये सुद्धा लोकसंख्या ही कमी आहे आणि शिकार आणि लाकूड तोड हे व्यवसाय तैगा प्रदेशामध्ये केले जातात. शेती कमी असते कारण त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये बर्फवृष्टी होत असल्यामुळे शेतीचं प्रमाण हे अतिशय कमी असते. पुढचा प्रदेश आहे ते गवताळ प्रदेश. त्यामध्ये गवताळ प्रदेशामध्ये एकूण 2 भाग पडतात. एक सुदानचा गवताळ प्रदेश, दुसरा स्टेप्स व प्रेयरी इथला गवताळ प्रदेश. त्या ठिकाणी स्थान व प्रदेश कोणकोणते आहेत, तर गवताळ प्रदेशामध्ये स्टेप व प्रेयरी या ठिकाणी जो गवताळ प्रदेश आहे तो 30 अंश ते 55 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्ता दरम्यानच्या खंडाच्या आतील भागात हा भाग पाहावयास मिळतो. स्टेप्स युरेशिया, व्हेल दक्षिण आफ्रिका, पंपास दक्षिण अमेरिका, प्रेयरी उत्तर अमेरिका, डाऊन्स ऑस्ट्रेलिया या ठिकाणी हा प्रदेश पाहावयास मिळतो. गवताळ प्रदेशमध्ये प्रेयरी आणि स्टेप्स येथील जे उन्हाळ्यातील तापमान आहे सुमारे 27 अंश सेल्सिअस एवढं तापमान उन्हाळ्यामध्ये असतं आणि हिवाळ्यातील तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असतं. म्हणजेच वरील दोन्ही जे प्रदेश आहेत टुंड्रा प्रदेश आणि तैगा प्रदेश त्याचप्रमाणचं हिवाळ्यातील तापमान हे गवताळ प्रदेश म्हणजे स्टेप्स व प्रेयरी या भागातील तापमानसुद्धा त्याच पद्धतीचं असतं. पाऊस सरासरी 400 ते 600 मिलीमीटर एवढा असतो आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा बहुतेक वेळा त्या ठिकाणी पाऊस पडत असतं. त्यानंतर त्या ठिकाणी नैसर्गिक वनस्पती कोणकोणते असतात, तर गवताची विस्तीर्ण कुरणे दिसतात. गवत कमी उंच व झुपक्यांनी वाढते. हिवाळ्यात गवत नष्ट होते. बर्फवृष्टी होत असल्यामुळे त्या ठिकाणी जे हिवाळ्यामध्ये हे जे गवत असतं गवताळ प्रदेशामधील हे नष्ट होत असतं. त्या ठिकाणी कोणकोणत्या वनस्पती आढळतात, तर एल्डर, पॉप्लर इत्यादी झाडे त्या ठिकाणी आढळतात. स्टेप्स व प्रेयरी या गवताळ प्रदेशामध्ये हरणे, घोडे, कुत्रे, लांडगे, रानगवे, ससे, कांगारू, डिंगो इत्यादी प्राणी आढळतात. ज्याप्रमाणे त्या ठिकाणी जंगली प्राणी आढळतात त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पाळीव प्राणीसुद्धा पाळले जातात. म्हणजेच त्यांच्या प्राणीजीवनामध्ये गवताळ प्रदेशामध्ये स्टेप्स व प्रेयरी या भागामध्ये पाळीव प्राणीसुद्धा पाळले जातात. त्यामध्ये शेळ्या, मेंढ्या, गाई, बैल, घोडे, गाढव इत्यादी प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी पाळले जातात. आता आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी पाळीव प्राणी आहेत म्हणून प्रेयरी आणि स्टेप्स या गवताळ प्रदेशामध्ये पशुपालन म्हणजे गुरे चारणे
हा पशुपालन हा मुख्य व्यवसाय आहे. का? तर त्या ठिकाणी पाळीव प्राणी पाळले जातात. पूर्वी एका ठिकाणाहून दुसरीकडे भटकत असत. कातडांचे तंबूत युर्ट राहतात. गिरगीज लोक आता भटकत नाहीत व पक्क्या घरात राहतात. म्हणजे या ठिकाणी गिरगीज नावाची जी लोक आहेत ती आता भटकंती करत नाहीत, तर त्यांनीसुद्धा पक्की घरे त्या ठिकाणी बांधलेली आहेत. तसेच या ठिकाणी प्रामुख्याने गव्हाची शेती केली जाते. परीक्षेला प्रश्न विचारला जातो की गवताळ प्रदेशमध्ये प्रेयरी व स्टेप्स या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची शेती केली जाते? तर या ठिकाणी गव्हाची शेतीही केली जाते. तर अशा पद्धतीने आज आपण नैसर्गिक प्रदेश या नैसर्गिक प्रदेशामध्ये आपण टुंड्रा प्रदेश, तैगा प्रदेश, गवताळ प्रदेश, स्टेप्स व प्रेयरी या 3 प्रदेशाविषयी, त्यातील स्थान, प्रदेश, हवामान, तेथील प्राणीजीवन, तेथील नैसर्गिक वनस्पती आणि मानवी जीवन कसं आहे हे आपण पाहिलेलं आहे.